नमस्कारम एल्लावर्कुम ओनम आशंसंगळम. ओनमच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या आसपास केरळमधलं वातावरणच बदलून जातं. घराच्या अंगणात फुलांची सजावट सुरू होते, रस्त्यांवर उत्सवांचं वातावरण दिसतं आणि नद्यांमध्ये पारंपरिक नौकांच्या शर्यती रंगतात. घराघरात पारंपरिक जेवणाची तयारी सुरू होते. हा आहे ओनम, केरळचा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जाणारा सण. साधारणतः 10 दिवस साजरा केला जातो आणि विशेष गोष्ट म्हणजे हा फक्त धार्मिक सण म्हणून मर्यादित नाहीये, तर शेतीचा हंगाम, नवीन पीक, समृद्धी, कुटुंब आणि सगळ्यांनी एकत्र येणं, या सगळ्यांचं सेलिब्रेशन म्हणजेच ओणम. तर चला जाणून घेऊयात काय आहे ओणमची कहाणी द हिडन ट्रेल्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी द हिडन ट्रेल्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे आमचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या सगळ्या मागे आहे एक राजा, एक असा राजा जो वर्षातून फक्त एकदा आपल्या लोकांना भेटण्यासाठी परत येतो आणि त्याचं नाव आहे महाबली. पण महाबलीची ओळख फक्त एका राजाची नाहीये, तर तो प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. त्याला बळी, महाबली आणि बली चक्रवर्ती अशा नावांनी देखील ओळखलं जातं. तो असुर कुळातला असला तरीही दानशूर, न्यायप्रिय आणि आपल्या प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. आणि म्हणूनच केरळच्या लोकस्मृतीत तो फक्त एक पौराणिक राजा नाहीये, तर तो मावेली झाला, आपल्या लोकांकडे पुन्हा परतणारा राजा. पण इथेच ओणमची गोष्ट थोडी वेगळी होते, कारण की हा फक्त एका राजाच्या परतण्याचा सण नाहीये, तर त्या काळाच्या आठवणींचा सण आहे, जेव्हा लोक समृद्ध होते, शेतीला पीक आलं होतं आणि घरांमध्ये अन्न देखील होतं आणि सगळे मिळून आनंद साजरा करत होते. आणि मग येते ती गोष्ट की का बरं महाबली फक्त वर्षातून एकदाच प्रजेला भेटायला येतात. महाबली हा एक खूप चांगला राजा होता. त्याची लोकप्रियता एवढी वाढली की देवांना देखील चिंता वाटू लागली. आणि त्याच वेळी महाबलीने एक यज्ञ ठेवला होता. या यज्ञात जो जे काही मागेल तो महाबली त्याला दान म्हणून दे. आणि तेव्हाच विष्णूंनी वामन अवतार घेतला, एक छोटासा ब्राह्मण मुलगा. मला फक्त 3 पावलांनी एवढी जमीन हवी अशी इच्छा घेऊन विष्णू यज्ञस्थळी पोहोचले आणि महाबलीने होकार दिला. पण पुढच्या क्षणी तो छोटासा वामन विराट झाला. पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात आकाश आणि तिसऱ्या पावलासाठी जागाच नाही उरली. आणि इथेच महाबलीचा खरा मोठेपणा दिसतो. आणि त्याने स्वतःचं मस्तक पुढे केलं. 3रं पाऊल माझ्यावर ठेवा. वामनाने 3रं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवलं आणि महाबली पाताळात गेला. पण जाण्यापूर्वी त्याने एक इच्छा व्यक्त केली की मला निदान वर्षातून एकदा तरी माझ्या लोकांना भेटू द्या. विष्णूंनी ती इच्छा मान्य केली आणि त्याच परतीच्या दिवसाची वाट पाहत केरळमध्ये सुरू होतो ओणम. म्हणूनच ओणम फक्त एका दिवसाचा उत्सव नाहीये, तर तो 10 दिवसांचा प्रवास आहे. पहिला दिवस आथम. घराच्या अंगणात पोक्कलम तयार होतं, फुलांचा एक छोटासा नमुना. पण पुढचे दिवस जसे जसे येतात तसे तसं हे पोक्कलम मोठं होतं. जणू महाबलीच्या स्वागताची तयारी दररोज एक पाऊल पुढे चाललीये. चिठ्ठीराला त्यात आणखी थर वाढतात. चौथीला नवीन कपडे आणि वस्तूंची खरेदी सुरू होते. विशाखम आणि ओण सध्याची तयारी जोरदार धरते. आणि मग येतो अणिझम. केरळच्या नद्यांवर लांबच लांब सर्पनौका उतरतात आणि शेकडो हात एकाच तालात वल्ली मारतात आणि यालाच म्हणतात वल्लमकली. इथे एक माणूस जिंकत नाही, तर इथे संपूर्ण टीम जिंकते. कारण की ओणमच्या या उत्सवातही एकट्यापेक्षा एकत्र असण्याला जास्त महत्व आहे. पुढे क्रिकेटा. घरं, मंदिरं, पुक्कलम सगळीकडे उत्सव आणखी रंगतो. मूलम पर्यंत पोहोचताना ओणम फक्त घरात राहत नाही, तर तो रस्त्यावर उतरतो. पुल्लिकली सारखे लोककला प्रकार, नृत्य, वाद्यांचा आवाज आणि संपूर्ण वातावरणात उत्सव. आणि मग येतो पुरादम. पुक्कलमच्या मध्यभागी महाबली आणि वामनाच्या प्रतिमात्मक मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. म्हणजे ज्या कथेमुळे हा सण जन्माला आला, तीच कथा आता घराच्या अंगणात उभी राहते. 9वा दिवस उत्तरादम. महाबलीच्या आगमनाच्या आदल्या दिवसाची लगबग. घरात नवीन धान्य, भाज्या, गोड पदार्थ सगळं जणू तयार असतं. जणू घरातलं प्रत्येक माणूस म्हणतोय, मावेली आता तुम्ही येऊ शकता. आणि मग येतो 10वा दिवस तिरुवोणम. ओणमचा सगळ्यात मोठा दिवस. घरं सजलेली असतात, नवीन कपडे असतात, पोक्कलम पूर्णपणे तयार झालेला असतो. आणि मग येते ओणमची सर्वात मोठी मेजवानी, ओणसद्या. केळीच्या पानावर भाजलेलं पारंपरिक शुद्ध शाकाहारी जेवण. अवियल, सांबार, ओलन, एरिसेरी, कालन, पछडी, लोणचं, पापड आणि शेवटी पायसम. पण या सगळ्या पदार्थांपेक्षा मोठी गोष्ट आहे
ती म्हणजे एकाच केळीच्या पानावर एकाच जेवणात एकत्र बसणं. म्हणूनच ओणमच्या जेवणात फक्त चव नाहीये, तर त्यात आपण आहे. आणि ओणमची गंमत ही फक्त इथंच नाही संपत, तर केरळच्या काही भागात पुल्लिकलीमध्ये कलाकार वाघासारखी रंगोरंगोटी करून नाचतात. नदीमध्ये बल्लमकल्ली रंगते फुलांचं पुक्कलम घराघरात तयार होतं आणि वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये स्थानिक लोककला आणि परंपरांमधून ओणम वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. म्हणजेच एकच ओणम, पण केरळच्या प्रत्येक भागात त्याची स्वतःची एक वेगळी भाषा. आणि कदाचित म्हणूनच ओणम आज इतका मोठा झालाय, कारण इथे फक्त महाबलीची आठवण होत नाही, तर इथे एका आदर्श राजाची कल्पना जिवंत ठेवली जाते. म्हणजेच महाबली येतो का नाही त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की त्याच्या येण्याच्या निमित्ताने आपण कसे होतो. कदाचित म्हणूनच ओणम ही फक्त एका राजाच्या परतण्याची गोष्ट नाहीये, तर तो एका प्रश्नाचा उत्सव आहे. जर महाबली आज खरंच परत आला तर त्याला आपलं आजचं जग त्याच्या जुन्या राज्यासारखं वाटेल का? आणि कदाचित याच एका प्रश्नामुळे ओणम दरवर्षी पुन्हा जिवंत होतो. जर तुम्हाला कधी ओणम मध्ये केरळला जाण्याची संधी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात पुढच्या हिडन ट्रेलवर.